भगवान शिवा आई पार्वतीला म्हणतात. महाशिवरात्रीची दुःखाचा नाश करणारी, ढसाढसा रडवणारी पुराणातील ही पवित्र कथा फक्त एकदा ऐकणारा मनुष्य कितीही मोठ्या संकटातून मुक्त होईल. त्यांना मनोइच्छित फळ प्राप्त होईल आणि तो मनुष्य कायम माझ्या आशीर्वादात राहील, हे माझे वरदान आहे. आणि महाशिवरात्रीची ही कथा दुर्लक्ष करणारा मनुष्य आयुष्यभर संकटात पस्तावत राहील. महाशिवरात्रीची ही कथा जे मनुष्य ऐकतील त्यांच्या भाग्यातील गरिबी, कितीही मोठे दोष, कितीही मोठे आजार, कितीही मोठा शत्रू आणि कितीही मोठे पाप ही कथा संपण्यापूर्वी जळून जाऊ शकते, इतकी शक्ती या भगवान शिवाच्या कहाणीत आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, तेव्हाच तुम्हाला या कथेचे मोठे फळ प्राप्त होईल आणि तुमची कितीही मोठी प्रबळ इच्छा भगवान शिवा समोर येऊन पूर्ण करतील, हे नक्की. आजच्या दिवशी भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांब सदाशिव किंवा हर हर महादेव श्रद्धेने टाईप करून भगवान शिवाच्या 3 भक्तांना ही कथा शेअर करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा, भगवान शिवा ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणले त्यांनाही चांगलाच धडा शिकवतील आणि त्यांचे संरक्षण कवच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भोवती मरेपर्यंत राहील. चला तर मग भगवान शिवाच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या पवित्र कथेला सुरुवात करूया. खूप पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा जग आजच्या सारखे नव्हते, जेव्हा लोक सत्याला घाबरायचे, जेव्हा त्यांच्या कृतींचे परिणाम अटळ होते. तेव्हा एका छोट्या गावात एक गरीब कुटुंब राहत होते. या कुटुंबात मीरा नावाची एक छोटी मुलगी राहत होती. मीराच्या वडिलांचे नाव रामदास आणि आईचे नाव सुमित्रा होते. रामदास एक मजूर होता, जो दिवसभर शेतात काम करायचा आणि संध्याकाळी घरात किराणा सामान भरायचा. सुमित्रा घरातील सर्व कामे करायची. कधी कुणाच्या घरी भांडी घासायला जायची, तर कधी कपडे धुवायला जायची. अशा प्रकारे त्यांचे घर चालायचे. मीरा ही एक अतिशय निष्पाप आणि भोळी मुलगी होती. ती फक्त 5 वर्षांची होती, तरीही तिला देवाबद्दल एक विचित्र प्रेम होते. जेव्हा जेव्हा ती कोणाला देवाबद्दल बोलताना ऐकायची, तेव्हा तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण व्हायचे. तिची आई सुमित्रा हिची भगवान शिवावर प्रचंड श्रद्धा होती. दर सोमवारी ती उपवास करायची आणि संध्याकाळी एका लहान दिव्यासमोर बसून भगवान शिवाची पूजा करायची. मीरा देखील तिच्या आईजवळ बसून ती काय करत आहे ते काळजीपूर्वक बघायची. एक दिवस असा आला ज्या दिवशी सोमवार होता. सुमित्राने त्या दिवशी सकाळपासूनच व्रत ठेवले होते. त्या दिवशी तिला कोणीतरी पीठ दिले होते आणि मग तिने ठरवले की याच पीठाने मी काहीतरी गोड करते. खूप प्रेमाने तिने स्वतःच्या हातांनी चुरमा बनवला. चुरमा हा गोड पदार्थ आहे जो भगवान शिवाला प्रिय आहे. घरात जास्त तूप किंवा गूळ नव्हता, तरीही तिच्याकडे जे काही होते ते वापरून तिने स्वादिष्ट चुरमा बनवला. जेव्हा चुरमा तयार झाला तेव्हा त्याचा सुगंध घरात पसरला. मीरा स्वयंपाकघराबाहेर उभी राहून सर्व काही पाहत होती. तिला तर प्रचंड भूक लागली होती. घरी खायला काहीच नसल्याने तिने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. जेव्हा तिला चुरम्याचा सुगंध आला तेव्हा तिची भूक आणखीनच वाढली. ती आत आली आणि म्हणाली, आई, मलाही चुरमा खायचा आहे, मला खूप भूक लागली आहे. सुमित्राने तिच्या मुलीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, बेटा, हा चुरमा भगवान शिवासाठी बनवला आहे. आधी तो त्यांना अर्पण केला जाईल, मग आपण सर्वजण खाऊ. मीराने विचारले, भगवान शिव कोण आहेत आई?
सुमित्राने स्मित हास्य करून म्हटले, बाळा, भगवान शिव या जगाचे निर्माता आहेत. ते सर्वश्रेष्ठ आहेत. ते आपल्या सर्वांचे रक्षण करतात. मीराचे छोटे डोळे चमकले. तिने विचारले, मग भगवान शिव आपल्या घरी चुरमा खायला येतील का? सुमित्राने विचार न करता म्हटले, हो. पण तिच्या या एका वाक्याचा तिच्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल हे तिला ठाऊक नव्हतं. मीराने चुरमाचे ताट उचलले आणि घराबाहेर अंगणात बसली. सुमित्रा तिच्या मुलीला म्हणाली, या ताटात चुरमा घेऊन तू इकडे बस. नक्कीच भगवान शिव खायला येतील. जेव्हा देव येईल तेव्हा तू त्यांना भरव. इतके बोलून सुमित्रा आपल्या कामाला लागली. सुमित्रा मस्करीत हे सर्व बोलून गेली होती, पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या या गोष्टीचा तिच्या मुलीवर काय परिणाम होणार आहे. मीराने ते चुरमाचे ताट उचलले आणि घराच्या अंगणात बसली. तिला वाटलं की भगवान शिव येणारच असतील. ती उत्सुकतेने दरवाजाकडे पाहू लागली. 1 तास गेला, 2 तास गेले, पण तरीही कुणी आले नाही. भगवान शिव कधी येतील याचा विचार करत ती दरवाजाकडेच पाहत होती. तिला तर प्रचंड भूक लागली होती, पण आईने सांगितलं होतं, देवाला भोग लागल्यावरच आपण खाऊ शकतो. ती हाच विचार करत होती की भगवान शिव येतील तरी कधी. दुपारची वेळ होती. सूर्य वरती होता. उष्णता तीव्र होती. मीराचे चिमुकले शरीर घामाने भिजले होते, पण ती तशीच बसून राहिली. तिला आता भूक लागली होती आणि तिचा घसा तहानेने कोरडा झाला होता, पण तिने हार मानली नाही. तिला वाटलं की भगवान शिव नक्कीच येतील. जर आईने असे सांगितले आहे तर भगवान शिव नक्कीच येणार आहेत. सुमित्रा घरातील कामात व्यस्त होती. तिची मुलगी बाहेर उन्हात बसून भगवान शिवाची वाट पाहत आहे हे तिला लक्षातही आले नाही. संध्याकाळ जवळ येताच सुमित्रा बाहेर आली. तिने मीराला तिथेच बसलेली पाहिले. तिचा चेहरा फिकट पडला होता. तिने हातात ताट धरले होते. तिच्या डोळ्यात भीती होती, पण आशाही होती. सुमित्रा घाबरली. तिने तिला जवळ घेतले. तिने विचारले, बाळा, तू इथे काय करतेस? मीराने उत्तर दिले, आई, मी तर भगवान शिवांची वाट पाहत आहे. तू म्हणाली होतीस की भगवान शिव चुरमा खायला नक्कीच येतील, पण ते अजूनही आले नाहीत. हे ऐकून सुमित्राचे मन भरून आले. डोळ्यात अश्रू आले. तिने आपल्या मुलीला गच्च मिठी मारली आणि म्हणाली, बाळा, देव तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागी, सर्वत्र आहे. त्यांना बोलवण्याची गरज नाही. तू हा चुरमा देवाला अर्पण कर आणि मग खा. पण मीरा हे करण्यास नकार देत होती. ती म्हणू लागली, नाही आई, मी असे करणार नाही. मला भगवान शिवांना माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे. मला त्यांना हे माझ्या हातांनी भरवायचे आहे. सुमित्राने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मीरा काही केल्या ऐकत नव्हती. तिने शेवटी तो चुरमा खाल्लाच नाही आणि ती उपाशी झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा उठली तेव्हा तिने तिच्या आईला विचारलं, आई, भगवान शिवा कुठे राहतात? सुमित्राने उत्तर दिले, बाळा, भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात, पण ते इतके दूर आहे की कोणीही तिथे सहज पोहोचू शकत नाही. तर मीही तिथे पोहोचू शकत नाही का? मीराने विचारले. सुमित्रा हसली आणि म्हणाली, नाही बाळा, तू तर खूप लांब आहेस. कैलास पर्वत खूप दूर आहे. मार्ग धोकादायक आहे. हे ऐकून मीरा गप्प बसली, पण तिच्या मनात एक योजना निर्माण झाली होती. त्या दुपारी जेव्हा सुमित्रा आणि रामदास दोघेही कामावर निघाले तेव्हा मीराने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिने कालपासून ठेवलेले चुरमाचे ताट उचलले आणि ते घेऊन ती घराबाहेर पडली. ती कैलास पर्वतावर जाऊन भगवान शिवाला अर्पण करण्याचा विचार करत होती. तिला कैलास पर्वत कुठे आहे किंवा ते किती दूर आहे हेही माहीत नव्हते, पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, तिला भगवान शिवाला भेटायचंच होतं. मीरा गाव सोडून गेली. वाटेत ती लोकांना विचारत राहिली, तुम्ही
भगवान शिवा पाहिले आहेत का? तुम्हाला माहीत आहे का कैलास पर्वत कुठे आहे? काही जण तिच्यावर हसले, तर काहींनी तिला वेडे म्हटले. एका वृद्ध मनुष्याने तिला थांबवले आणि विचारले, मुली, तू एकटी कुठे जात आहेस? मीराने उत्तर दिले, मला भगवान शिवाला भेटायचं आहे. ते म्हातारे बाबा म्हणाले, मुली, देव मंदिरात आढळतो, तिथे जा. पण मीरा म्हणाली, नाही, मला कैलास पर्वतावर राहणाऱ्या खऱ्या भगवान शिवाला भेटायचं आहे. त्या म्हाताऱ्या बाबांनी तिला समजावून सांगण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण मीराने नेहमीच नकार दिला. ती पुढे चालत राहिली. हळूहळू गाव नाहीसे झाले आणि मीरा जंगलाकडे जाऊ लागली. जंगल दाट होते आणि मार्ग अपरिचित होता, पण मीराला भीती वाटली नाही. तिने भगवान शिवाला भेटण्याचा दृढ निश्चय केला होता. ती चालत राहिली. तिचे छोटे पाय लटकले. सूर्य मावळू लागला, पण ती थांबली नाही. संध्याकाळ होत आली होती. जंगलात अंधार पडू लागला होता. मीरा आता प्रचंड थकली होती. तिला तहान आणि भूक दोन्ही लागले होते, पण तिने त्या चुरम्याचा एक कणही खाल्ला नाही. तिला वाटत होते की हे भगवान शिव यांचे आहे. मग दूरवर तिला धुराचे लोट दिसले. तिला वाटलं की तिथे कोणीतरी राहत असेल. ती त्या दिशेने चालू लागली. लवकरच ती एका लहान झोपडीजवळ पोहोचली. तिथे एक कुटुंब राहत होते. ते भिकारी होते. झोपडीबाहेर एक म्हातारी आजी बसली होती. मीराला पाहून तिला धक्काच बसला. एवढी लहान मुलगी, तेही जंगलात एकटी. तिने विचारलं, मुली, तू कोण आहेस? इथे तू एकटी कशी काय आलीस? मीराने उत्तर दिले, आजी, मी भगवान शिवाला शोधत आहे. तू त्यांना पाहिलेस का? मीराचे शब्द ऐकून ती म्हातारी आजी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, बाळा, भगवान शिव तर कैलास पर्वतावर राहतात. तुला ते इथे कुठे मिळतील? मीराचे डोळे चमकले. तिने विचारलं, आजी, कैलास पर्वत कुठे आहे? म्हाताऱ्या बाईने उत्तरेकडे बोट दाखवले आणि म्हणाली, मुली, ते खूप दूर आहे. हजारो मैल दूर आहे. तिथे बर्फाच्छादित पर्वत आहेत. तिथे थंड वारे वाहतात आणि तिथे पोहोचणे खूप कठीण आहे. पण मीराने तिचे मन बनवले होते. ती म्हणाली, मला तिथे जायचे आहे आजी. मला भगवान शिवाला हा चुरमा खाऊ घालायचा आहे. त्या म्हाताऱ्या आजीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, बाळा, आता रात्र झाली आहे. आज इथेच राहा आणि सकाळी निघून जा. पण मीरा ठाम होती. ती म्हणाली, नाही आजी, मला आजच निघून जावे लागेल. म्हाताऱ्या आजीला समजलं की ही मुलगी खूप हट्टी आहे. तिने मीराला थोडे पाणी दिले आणि नंतर उत्तरेचा रस्ता दाखवला. मीरा पुन्हा निघाली. आता रात्र झाली होती. जंगल शांत होते. प्राण्यांचे आवाज इकडे तिकडे ऐकू येत होते. मीरा घाबरली होती, पण तिने हार मानली नाही. ती चालत राहिली. काही तासांनंतर जंगल संपले आणि तिला एक मोकळे मैदान सापडले. तिला मैलभर काहीच दिसत नव्हते. आकाशात तारे चमकत होते. मीरा प्रचंड थकली होती. तिने थोडा वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ती एका झाडाखाली बसली आणि झोपी गेली. चुरमाचे ताट अजूनही तिच्या हातात होते. सकाळी जेव्हा मीरा उठली तेव्हा तिला दूरवर पांढरे पर्वत दिसले. तिला वाटले की कदाचित तो कैलास पर्वतच असेल. तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. ती पुन्हा निघाली. ती दिवसभर चालत राहिली. हळूहळू पर्वत जवळ येऊ लागले. संध्याकाळपर्यंत ती पर्वताच्या पायथ्याशी पोचली. आता तिला डोंगर चढायचा होता. डोंगर खूप उंच होता आणि वाट खूप उताराची होती. मीरा चढू लागली. तिचे पाय लहान होते आणि शरीर लंगडत होते, पण तिचा विश्वास अढळ होता. ती चढत राहिली. थोड्या वेळाने तिला दिसले की तिच्या आजूबाजूला बर्फ आहे. कडाक्याची थंडी आहे. तिच्याकडे गरम कपडे किंवा इतर कोणतेही साहित्य नव्हते, पण ती थांबली नाही. ती चढतच राहिली.
अचानक तिचा पाय घसरला. बर्फावरील तिची पकड सुटली आणि ती खाली घसरू लागली. ती घाबरली. ती ओरडू लागली, प्रभू शिव, मला वाचवा, भोलेनाथा, मला वाचवा. पण तिथे कोणीही नव्हते. ती वेगाने खाली सरकत होती आणि मग अचानक कोणीतरी तिचा हात धरला. एका मजबूत हाताने तिला बर्फात पडण्यापासून रोखले. मीराने डोळे उघडले आणि तिच्यासमोर एक माणूस उभा असलेला दिसला. भक्तांनो, आजची ही कथा थोडी जरी तुमच्या मनाला प्रेरित करत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय माता पार्वती प्रेमाने टाईप करा. याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि दोन्ही हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देतील. भक्तांनो, तो माणूस खूप विचित्र दिसत होता. त्याचे कपडे फाटलेले होते. त्याचा चेहरा मातीने माखलेला होता. त्याची केस विस्कटलेली होती. मीराला वाटलं की तो भिकारी आहे. त्या माणसाने मीराला एका सुरक्षित ठिकाणी उभे केले आणि विचारले, मुली, तू या निर्जन ठिकाणी एकटी काय करत आहेस? मीराने उत्तर दिले, मी भगवान शिवाचा शोध घेत आहे. मला त्यांना चुरमा खायला घालायचा आहे. तो माणूस हसला आणि म्हणाला, मुली, भगवान शिव मीच आहे. मीराने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग म्हणाली, नाही, तू खोटे बोलत आहेस. भगवान शिव तर खूप सुंदर आहेत. त्यांच्या कपाळावर चंद्र आहे, घुंगरू आहेत, गळ्यात नाग आहे आणि हातात त्रिशूळ आहे. तू तर घाणेरडा माणूस आहेस. तू भगवान शिव होऊच शकत नाहीस. तो माणूस पुन्हा हसला आणि म्हणाला, मुली, जर तुला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मागे वळून बघ. मीराने मागे वळून पाहिले आणि तिचे डोळे विस्फारले. तिच्यासमोर भगवान शिव उभे होते. त्यांच्या कपाळावर चंद्रकोर चमकत होता. त्यांच्या विणलेल्या केसांमधून गंगा वाहत होती. त्यांच्या गळ्यात नीलकंठाची निळी आभा होती. त्यांच्या गळ्यात नाग गुंडाळलेला होता. हातात त्रिशूळ होता. डोळ्यात प्रेमाची झलक होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. मीराच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती भगवान शिवाच्या पाया पडली. भगवान शिवाने तिला उचलले आणि ते म्हणू लागले, बाळा, तू तर मला ओळखले आहेस. तुझी भक्ती खरी आहे. आता मला सांग, तुला काय हवंय? मीरा रडत म्हणाली, प्रभू, मला काहीच नको आहे. मला फक्त तुम्हाला हा चुरमा खायला द्यायचा होता. माझ्या आईने तो तुमच्यासाठी बनवला होता. भगवान शिवाचे डोळे अश्रूंनी भरले. ते म्हणाले, मुली, इतक्या लहान वयात इतक्या अडचणींना तोंड देऊन तू माझ्याकडे आलीस. तुझी भक्ती अद्भुत आहे. आज तू मला हा चुरमा खायला घाल. मीराने प्रेमाने भगवान शिवाला चुरमा खायला दिला. भगवान शिवाने संपूर्ण चुरमा खाल्ला आणि नंतर मीराला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, बाळा, तुझी भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही. तुला आयुष्यात अनेक अडचणी येतील, पण मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. जेव्हा जेव्हा तू माझी आठवण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईन. आता घरी जा. तुझे पालक खूप काळजीत आहेत. मीरा म्हणाली, पण प्रभू, मी घरी कशी जाऊ? रस्ता खूप लांब आहे. भगवान शिव हसले आणि म्हणाले, डोळे बंद कर. मीराने डोळे बंद केले. डोळे उघडले तेव्हा ती तिच्या घरासमोर उभी होती. तिला विश्वासच बसत नव्हता आणि ती आतमध्ये पळाली. सुमित्रा आणि रामदास खूप काळजीत होते. मीराला पाहून ते आश्चर्यचकित झाले. तिच्या आईने जेव्हा मीराला पाहिले तेव्हा ती तिच्याकडे धावत गेली आणि तिला मिठी मारली. सुमित्रा रडत रडत म्हणाली, बाळा, तू कुठे गेली होतीस? आम्हाला किती त्रास होत होता. आम्ही तुला गावात सर्वत्र शोधत होतो. आम्हाला खूप काळजी वाटत होती. मीराने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. ती कैलास पर्वतावर कशी गेली, भगवान शिवांनी तिला कसे दर्शन घडवले. पण सुमित्रा आणि रामदासांनी तिच्यावर विश्वासच ठेवला नाही. त्यांना वाटलं
की ही एक लहान मुलगी आहे आणि ती ही सर्व कल्पना करत आहे. रामदास म्हणाला, बाळा, देव सर्वांनाच दिसत नाही. तू कदाचित स्वप्न पाहत आहेस. पण मीराला माहीत होते की हे स्वप्न नाही, हे खरे आहे. तिने भगवान शिवाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. स्वतःच्या हातांनी त्यांना चुरमा खायला दिला होता. पण कोणीही तिच्यावर विश्वासच ठेवला नाही. या घटनेनंतर मीरा भगवान शिवाची आणखी भक्ती करू लागली. ती दररोज सकाळी उठून भगवान शिवाचे नाम जपायची. दर सोमवारी उपवास करायची. तिला इतर कशातही रस नव्हता. तिने फक्त भगवान शिवावर आपले मन, आपले लक्ष केंद्रित केले होते. गावकरी तिला थोडे विचित्र मानत होते. ते म्हणत होते की ही मुलगी लहानपणापासूनच थोडी वेडी आहे. पण मीराला कोणाचेही बोलणे कळत नव्हते. तिला परवाच नव्हती. ती तिच्या भक्तीत मग्न राहिली. वेळ असाच निघून गेला. मीरा मोठी झाली. ती आता 15 वर्षांची झाली होती. तिचे रूप खूप सुंदर झाले होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच धमकही होती. पण इतकी सुंदर असूनही ती खूप साधे जीवन जगत होती. ती नेहमीच साधे कपडे घालत असे. कोणतेही दागिने घालत नसे. तिचा सर्व वेळ भगवान शिवाची पूजा करण्यात ती घालवत असे. जेव्हा गावातील मुली लग्नाबद्दल बोलत असत तेव्हा मीरा गप्प राहायची. तिला लग्नात रस नव्हता. तिला फक्त भगवान शिवाची पूजा करायची होती. पण नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते. त्या गावापासून काही अंतरावर एक मोठे राज्य होते. त्याचे नाव अमरगड होते. अमरगडच्या राजाचे नाव महेंद्रसिंह होते. महेंद्रसिंह एक शक्तिशाली राजा होता. त्याच्या राज्यात भरपूर संपत्ती होती. पण महेंद्रसिंहचा स्वभाव खूप अहंकारी होता. तो स्वतःला सर्वोत्तम मानत असे. त्याला वाटायचं की त्याला जे हवे आहे ते मिळू शकते. त्याच्या राज्यात त्याच्या आदेशच कायदे होते. महेंद्रसिंह शिकार करायला गेला होता. तो त्याच्या सैनिकांसह जंगलात शिकार करत होता. शिकार करताना तो मीराच्या गावाजवळ पोहोचला. त्याला प्रचंड तहान लागली होती. म्हणून त्याने त्याच्या सैनिकांना जवळच्या गावातून पाणी आणण्यास सांगितले. सैनिक गावात गेले आणि पाणी मागितले. त्यावेळी मीरा विहिरीतून पाणी भरत होती. तिने सैनिकांना पाणी दिले. जेव्हा सैनिकांनी मीराला पाहिले तेव्हा ते तिच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाले. त्यांनी यापूर्वी कधीही इतकी सुंदर स्त्री पाहिली नव्हती. ते पाणी घेऊन राजाकडे परतले. जेव्हा राजा महेंद्रसिंह पाणी प्यायले तेव्हा त्याने सैनिकांना विचारले, मला हे पाणी कोणी दिले? सैनिक म्हणाले, महाराज, गावात एक मुलगी आहे जिने मला पाणी दिले. महाराज, ती खूप सुंदर मुलगी आहे. आम्ही यापूर्वी कधीही इतके सौंदर्य पाहिले नाही. राजा उत्सुक झाला आणि म्हणाला, मला ती मुलगी पाहायची आहे. तो घोड्यावर बसला आणि त्या गावात जायला निघाला. जेव्हा राजाने मीराला पाहिले तेव्हा तो तिच्या सौंदर्याने मोहित झाला. त्याने लगेच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि म्हटले, या मुलीच्या पालकांशी बोला. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मंत्री म्हणाला, पण महाराज, ती एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे. तुम्ही तर राजा आहात. तुमचे लग्न राजकुमारीशीच व्हायला हवे. राजा रागाने म्हणाला, मला काहीच फरक पडत नाही. मी याच मुलीशी लग्न करेन. मंत्री मीराच्या घरी गेला. रामदास आणि सुमित्राशी त्याने बोलणे केले. तो म्हणाला, आमचा राजा तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. हे ऐकून रामदास आणि सुमित्राला धक्काच बसला. ते म्हणाले, पण आम्ही तर खूप गरीब आहोत. आमची मुलगी राजाच्या लायकीची नाही. मग मंत्री म्हणाला, हा राजाचा निर्णय आहे. तू नकार देऊ शकत नाहीस. जर तू नकार दिलास तर राजा रागवेल. रामदास आणि सुमित्रा खूप काळजीत पडले आणि त्यांनी मीराला विचारले. मीराने स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली, मी लग्न करणार नाही. माझे हृदय फक्त भगवान शिवासाठीच आहे.
मी कोणत्याही मानवाशी लग्न करू शकत नाही. पण मंत्री म्हणाला, ही तुमची इच्छा नाही. राजाने त्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही त्याच्याशीच लग्न केले पाहिजे. दुसऱ्या दिवशी राजाचे सैनिक आले आणि मीराला जबरदस्तीने पकडून राजासमोर घेऊन गेले. मीरा रडत आणि ओरडतही होती, पण कोणीही तिचे ऐकले नाही. राजाने मीराला पाहून तिला म्हटले, तू खूप सुंदर आहेस. मी तुझ्याशी लग्न करेन आणि मग तू माझी राणी होशील. मीरा रडत रडत म्हणाली, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मी तर भगवान शिवाची भक्त आहे. माझे मन इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. राजा म्हणाला, तुम्हाला माझे ऐकावेच लागेल. मी तर राजा आहे. मी जे काही बोलतो तेच घडते. राजाने ताबडतोब लग्नाची व्यवस्था केली. पुरोहितांना बोलावण्यात आले आणि मंडप सजवण्यात आला. मीराला जबरदस्तीने नवरीचा शृंगार करण्यात आला. ती खूप रडली, खूप ओरडली, पण काहीच फायदा झाला नाही. राजाने जबरदस्ती तिच्याशी लग्न केले. भक्तांनो, भगवान शिवा म्हणतात, ही कहाणी जो शेवटपर्यंत ऐकेल त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे हृदय तुटले. तिने शांतपणे भगवान शिवांना प्रार्थना केली, अरे प्रभू, मला या संकटातून वाचव. लग्नानंतर मीराला राजवाड्यात नेण्यात आले. राजवाडा खूप मोठा आणि भव्य होता. सर्वत्र सोन्या चांदीच्या वस्तू होत्या, पण मीरासाठी ते तुरुंगासारखे होते. ती तिच्या खोलीत बसून रडत होती. तिला तिच्या आईवडिलांची, तिच्या गावाची आणि सर्वात जास्त तिला भगवान शिवाची आठवण येत होती. रामदास आणि सुमित्रा देखील खूप दुःखी होते. ते राजवाड्यात आले आणि मीराला भेटले. सुमित्रा रडत रडत बोलू लागली, बाळा, मला माफ कर. आम्ही खूप लाचार आहोत आणि आम्ही राजाचा आदेश तोडू शकत नाही. बाळा, कदाचित तुझ्या नशिबात हेच लिहिले होते. आता तुला इथेच राहावे लागेल आणि तुलाच राजाची सेवा करावी लागेल, त्यांची काळजी घ्यावी लागेल. मीराने उत्तर दिले, आई, मला इथे राहायचे नाही. मला घरी घेऊन चला. पण रामदास म्हणाला, मुली, आता हेच तुझे घर आहे. तुला इथेच राहावे लागेल. असे म्हणून ते दोघेही निघून गेले. मीरा एकटी पडली. ती दररोज भगवान शिवाला प्रार्थना करायची, कृपया मला या ठिकाणाहून बाहेर काढा. पण काहीच झालं नाही. राजा महेंद्रसिंह तिच्यावर खूप प्रेम करायचे, पण ते प्रेम फक्त तिच्या सौंदर्यासाठी होते. त्याचा मीराच्या भावनांशी काहीही संबंध नव्हता. तो मीराला राणीसारखे ठेवायचा. तिला चांगले चांगले कपडे घालायला द्यायचा, दागिने द्यायचा, पण मीराच्या मनावर या सर्वांचा काहीही प्रभाव पडला नाही. ती प्रत्येक क्षणी उदास राहायची, रडत राहायची. हळूहळू काही महिने गेले. राजाला वाटू लागले की मीरा त्याला स्वीकारत आहे. पण मीराच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, इथून पळून जाणे. पण राजवाड्यात सर्वत्र सैनिक होते. प्रत्येक दारावर पहारा होता. त्यामुळे पळून जाणे अशक्य होते. तिला असं वाटलं की आता तिला कायमचे इथेच राहावे लागेल. पण मीराने तिची भक्ती कधीही सोडली नाही. ती रोज भगवान शिवांचा धावा करायची, नामस्मरण करायची, त्यांची पूजा करायची, व्रत ठेवायची. एक दिवस राजाने तिला व्रत ठेवताना पाहिले. त्याने विचारले, तू उपवास का करत आहेस? मीराने उत्तर दिले, मी भगवान शिवासाठी उपवास करते. राजाला हे आवडले नाही. तो म्हणाला, तू आता राणी आहेस. तू या सगळ्यावर वेळ वाया घालवू नको. मीराने उत्तर दिले, देवाची पूजा करणे कधीही वेळेचा अपव्यय नाही. राजा रागवला, मी तुमचा राजा आहे. तुम्ही माझे ऐकले पाहिजे. मीराने हळुवारपणे उत्तर दिले, तू माझा राजा असू शकतोस, पण भगवान शिव माझे सर्वस्व आहेत. भक्तांनो, तुम्ही देखील भगवान शिवांची भक्ती करत असाल तर प्रेमाने टाईप करा, महादेव माझे सर्वस्व आहेत. हे ऐकून राजा रागवला, पण त्याने काहीही सांगितले नाही. मग त्याने लक्षात घेतले
की मीरा दर सोमवारी उपवास करते. ती पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काहीच खात नाही. राजाला हे अजिबात आवडत नव्हते. त्याला वाटलं की मीरा त्याच्यापेक्षा देवाला जास्त महत्त्व देत आहे. त्याचा अहंकार दुखावला गेला. पण मीरा कोणतीही पर्वा न करता तिच्या भक्तीत मग्न राहिली. अशा प्रकारे 1 वर्ष निघून गेले आणि आता महाशिवरात्रीचा सण जवळ येत होता. मीरा प्रचंड आनंदी होती. महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात मोठा सण होता. मीराने विचार केला, यावेळी ती पूर्ण विधीनुसार महाशिवरात्रीचे व्रत करेल. रात्रभर जागून भगवान शिवाची सेवा करेल, नामस्मरण करेल आणि तिने त्या प्रकारे तयारी देखील सुरू केली. तिने त्या महालाच्या आतच शिवलिंग बनवण्याचा निर्णय घेतला आणि फुले गोळा केली. जेव्हा महाशिवरात्रीचा दिवस आला तेव्हा मीरा लवकर तयार झाली. तिने उपवास ठेवला. दिवसभर शिवलिंगासमोर बसून भगवान शिवाचे नाव जपले. संध्याकाळ झाली तेव्हा राजा महेंद्रसिंह राजवाड्यात आला. त्याने मीरा उपवास आणि प्रार्थना करताना पाहिले. तो खूप रागावला. तो मीराकडे गेला आणि म्हणाला, तू आज उपवास करणार नाहीस. आज एक मोठी मेजवानी आहे. तुला माझ्याबरोबर यायला लागेल. मीराने उत्तर दिले, आज महाशिवरात्री आहे. मी उपवास करत आहे. मी मेजवानीला येऊ शकत नाही. राजा रागावला आणि म्हणाला, मी तुझा राजा आहे आणि मी तुला आदेश देत आहे की तू आत्ताच्या आत्ता हे व्रत सोडून टाक आणि माझ्यासोबत चल. मीराने हळुवारपणे उत्तर दिले की मी तुमची गोष्ट ऐकू शकत नाही. आजचा दिवस भगवान शिवासाठी आहे. राजाचा राग शिगेला पोचला. तो ओरडला, तू माझे ऐकणार नाहीस? मी राजा आहे. मी जे काही बोलतो ते खरे आहे. पण मीराने नकार दिला. ती भगवान शिवाच्या भक्तीत मग्न राहिली. राजाला आता काय करावे हेच समजत नव्हते. त्याला कधीच वाटले नव्हते की कोणीतरी त्याची अवज्ञा करेल. त्याचा अभिमान खूप दुखावला गेला. तो रागाने म्हणाला, ठीक आहे, जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला हे व्रत करूही देणार नाही. असे म्हणत त्याने शिवलिंगावर लाथ मारली आणि शिवलिंग तुटून गेले. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, तुम्ही हे काय केले? तुम्ही तर भगवान शिवाचा अपमान केलात. तुम्ही खूप मोठे पाप केले आहे. राजा म्हणाला, मला काहीच फरक पडत नाही. मी तर राजा आहे आणि मला कोणाचीही भीती वाटत नाही. ना तुझे भगवान शिव ना इतर कोणालाही मी घाबरत नाही. जर तुला इथेच राहायचे असेल तर तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. आता तू कधीही उपवास करणार नाहीस ना पूजा करणार आहेस. इतके बोलून तो निघून गेला आणि मीरा रडतच राहिली. तिने तुटलेल्या शिवलिंगाचे तुकडे एकत्र केले आणि ते तुकडे एकत्र करून आपल्या हृदयाला लावून ती जोरजोरात रडू लागली. तिने भगवान शिवांची प्रार्थना केली, हे प्रभू, तू मला या संकटात का टाकले आहेस? तू मला दर्शन दिले होतेस, आशीर्वाद दिला होतास. मग आज मी या अवस्थेत का आहे? कृपा करून मला इथून बाहेर काढा. पण कोणतेही उत्तर आले नाही. मीरा रात्रभर रडत राहिली. दुसऱ्या दिवसापासून राजाने तिच्यावर 24 तास पहारेकरी ठेवले, तेही नजर ठेवायला. त्याने आदेश दिला की मीराला कधीही एकटीला सोडू नये. तिला कुठेही पूजा करू देऊ नये. मीराचे जीवन कैद्यासारखे झाले. ती काहीच करू शकत नव्हती. राजवाड्यात सर्व काही होते पण तिला काहीही नको होते. तिला फक्त भगवान शिवाला भेटायचे होते. हळूहळू राजाचा स्वभाव बदलू लागला. पूर्वी तो फक्त अहंकारी होता पण आता तो क्रूरही होत चालला होता. त्याने अनेक अन्याय केले. गरिबांवर जास्त कर लादले आणि त्याची आज्ञा मोडणाऱ्या कोणालाही शिक्षा केली. लोक त्याला घाबरू लागले आणि संपूर्ण राज्यात अशांतता पसरली. परंतु राजा अविचल राहिला. त्याच्या अहंकाराने तो आंधळा झाला होता. मीरा हे सर्व पाहत होती आणि तिचे मन रडत होते. तिला वाटलं, माझ्यामुळेच राजा असा झाला आहे. जर मी त्याचे ऐकले असते
तर कदाचित तो असा झाला नसता. पण नंतर तिला आठवलं, नाही, मी भगवान शिवावरील माझी भक्ती सोडू शकत नाही. काहीही झाले तरीही मीरा शांतपणे भगवान शिवाची प्रार्थना करत राहायची. ती गुप्तपणे भगवान शिवाचे नाम जपायचे. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. असेच अनेक महिने गेले आणि आता पुन्हा महाशिवरात्रीचा सण येणार होता. मीराने यावेळी निश्चित केलं होतं की यावेळी मी कोणत्याही किमतीवर व्रत ठेवणार म्हणजे ठेवणार. मग राजाने मला कितीही मोठी शिक्षा दिली तरीही मी ऐकणार नाही. मी माझी भक्ती करणं सोडणार नाही. तिने गुप्तपणे उपवास करण्याची योजना आखली. रात्रभर जागून भगवान शिवाचे नाव ती जपत राहिली. जेव्हा महाशिवरात्रीचा दिवस आला तेव्हा मीराने पहाटेपासून उपवास सुरू केला. पण तिने कोणालाही सांगितले नाही. ती नेहमीप्रमाणे पुढे चालतच राहिली. पण राजाचे हेर खूप हुशार होते. त्यांना लक्षात आलं की मीराने दिवसभर काहीच खाल्लं नाही. त्याने राजाला हे सांगितलं. राजा प्रचंड रागवला. तो संध्याकाळी मीराकडे आला आणि म्हणाला, तू पुन्हा उपवास करतेस का? मी तुला उपवास न ठेवण्यास सांगितले होते. मीराने उत्तर दिले, आज महाशिवरात्री आहे. हा वर्षातील सर्वात पवित्र दिवस आहे. मी व्रत पाळल्याशिवाय राहू शकत नाही. राजा म्हणाला, तू माझे ऐकत नाहीस का? बरं, आता तुला शिक्षा होईल. राजाने सैनिकांना बोलावले आणि म्हटले, तिला राजवाड्यातील सर्वात अंधाऱ्या खोलीत बंदिस्त करा. तिला अन्न किंवा पाणी देऊ नका. ती माफी मागेपर्यंत तिला तिथेच ठेवा. सैनिकांनी मीराला पकडले आणि एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त केले. खोली खूपच लहान, अंधारी आणि खूप थंड होती. मीरा तिथेच बसली. तिने भगवान शिवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. हे प्रभू, आता तूच माझे रक्षण करू शकतोस. रात्र पडत होती. मीरा त्या अंधाऱ्या खोलीत एकटीच बसून रडत होती. पण तिने भगवान शिवांचे नाम घेणे सोडले नव्हते. भक्तांनो, ही कथा इथवर ऐकत आलाच आहात तर ती शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेचे मोठे फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. भक्तांनो, तिने मनाशी निश्चित केले होते की कोणत्याही परिस्थितीत मी भगवान शिवाची भक्ती करणे सोडणार नाही. अचानक तिला खोलीत कोणीतरी असल्याचा अनुभव आला. तिने घाबरून विचारलं, कोण आहे तिकडे? पण काहीच उत्तर नव्हतं. मग तिला एक मंद प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू अधिक तीव्र होत गेला. मीराने तिच्यासमोर भगवान शिव उभे असलेले पाहिले. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. ती भगवान शिवाच्या पाया पडली आणि रडू लागली. भगवान शिवाने तिला उचलले आणि म्हणाले, बाळा, तू रडू नकोस. तुझी भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही. मीरा रडत रडत म्हणू लागली, हे कृपया परमेश्वरा, मला या जागेतून बाहेर काढा. मी इथे कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. हे देवा, राजाने तुमचा अपमान केला आहे. त्याने शिवलिंग तोडले आहे. मला हे सहन होत नाही. भगवान शिवा म्हणाले, मुली, राजाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागेल. जो कोणी माझा अपमान करेल त्याला त्याची शिक्षा नक्कीच भोगावी लागते. पण तुम्हाला अजून थोडा धीर धरावा लागेल. तुमची परीक्षा यशस्वी झाली नाही. मग मीराने विचारले, देवा, ही कोणती परीक्षा आहे? मी कोणती अशी चूक केली आहे? तेव्हा भगवान शिवा म्हणाले, तू कोणतीही चुकी केली नाहीस. हे तुमच्या मागील आयुष्यातील कर्मांचे परिणाम आहेत. तू मागच्या जन्मात एका राजाला श्राप दिला होतास. आता तू त्या श्रापाचे परिणाम भोगत आहेस. पण काळजी करू नकोस, हे सर्व लवकरच संपेल. मी कायम तुझ्यासोबत आहे, पण तू भक्ती करणं सोडू नको. इतकं बोलून भगवान शिवा अदृश्य झाले. भक्तांनो, ही कथा थोडी जरी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी श्रद्धेने टाईप करा. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही.
भक्तांनो, मीराला आता थोडी शांती मिळाली. तिला वाटलं, देवाने सांगितले आहे की सर्व ठीक होईल. आता फक्त मला धीर धरावा लागेल. ती रात्रभर त्याच अंधाऱ्या खोलीत भगवान शिवाचे नामस्मरण करत बसली. सकाळी सैनिक आले तेव्हा त्यांनी मीरा शांत बसलेली पाहिली. त्यांना ते खूप विचित्र वाटलं. त्यांना वाटलं होतं की मीरा रडत असेल, अस्वस्थ असेल, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. सैनिकांनी राजाला हे सांगितलं. राजा आणखी रागवला. त्याने विचार केला, ही मुलगी माझे ऐकतच नाही, मी तिला आणखी शिक्षा केली पाहिजे. त्याने मीराला 3 दिवस अन्न आणि पाण्याशिवाय त्याच खोलीत ठेवण्याचा आदेश दिला. 3 दिवस गेले. मीराने काहीच खाल्लं नव्हतं, काही प्यायलंही नव्हतं, पण तिच्या हृदयात शांती होती. तिला माहीत होतं की भगवान शिव तिच्या सोबत आहेत. 3 दिवसांनी सैनिक आले तेव्हा त्यांनी पाहिलं की मीरा अजूनही जिवंत आहे आणि ती शांती तिच्या चेहऱ्यावर होती. ते आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं होतं की 3 दिवस अन्न आणि पाण्याशिवाय मीरा कमकुवत होईल, कदाचित मरेलही, पण असं काहीच घडलं नाही. सैनिकांनी राजाला हे सांगितलं. राजाला विश्वासच बसत नव्हता. तो स्वतः मीराला भेटायला आला. तिला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखे तेज होते, तिच्या डोळ्यात एक अनोखे तेज होते. राजाला हे कसे शक्य आहे हे समजतच नव्हते. त्याने मीराला विचारलं, तू 3 दिवसांपासून काहीच खाल्लं नाहीस, तरीही तू ठीक आहेस, हे कसे शक्य आहे? मीराने हळुवारपणे उत्तर दिले, जेव्हा देव आपल्यासोबत असतो तेव्हा काहीही शक्य आहे. राजा म्हणाला, तुझा देव पुन्हा आला. एक दिवस मी तुला सिद्ध करून दाखवीन की देव वगैरे काही नसतं, फक्त मी अस्तित्वात आहे. माझ्याकडे माझी अशी शक्ती आहे जी काहीही करू शकते. असे म्हणत तो निघून गेला. पण राजाच्या मनात एक भीती निर्माण झाली. त्याला वाटू लागलं की कदाचित त्याच्याकडे खरोखरच काहीतरी शक्ती आहे जी मीराला वाचवत आहे. पण त्याच्या अहंकाराने त्याला त्यावर विश्वास ठेवण्यापासून रोखले. त्याला वाटले, नाही, असं नाही आहे, मी राजा आहे, मी सर्वात शक्तिशाली आहे. त्यानंतर राजाने मीराला राजवाड्यात परतण्याची परवानगी दिली. पण त्याने तिला नेहमीच देखरेखीखाली ठेवण्याचा आदेश दिला. ती कुठेही पूजा करू शकणार नाही आणि कुठेही देवाचे नाव घेऊ शकणार नाही. एवढे लक्ष सैनिकांना राजाने तिच्यावर ठेवायला लावले होते. मीरा पुन्हा आपल्या खोलीत आली, पण तिचे जीवन कैदीसारखेच होते. तिच्या प्रत्येक हरकतींवर सैनिकांचे लक्ष होते. या सगळ्या दरम्यान राजाचा राग आणखीनच वाढला. तो सतत रागावलेला असायचा. क्षुल्लक गोष्टींवरून त्याच्या सैनिकांना आणि नोकरांना शिक्षा करायचा. लोक त्याला अधिकाधिक घाबरू लागले. राज्यात अशांतता वाढत होती आणि अनेक नागरिक दुःखी होते. अनेक लोक ते राज्य सोडून दुसऱ्या गावी जाऊ लागले. सैनिकांनी राजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते बोलू लागले, महाराज, तुम्ही पूर्णपणे बदलला आहात. तुम्ही पूर्वी असे कधीच नव्हता. प्रजेसाठी तुम्हाला तुमचा स्वभाव बदलावा लागेल. तुमच्या अशा वागण्याने प्रजा खूप दुःखी आहे. पण राजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, मी राजा आहे, मी जे काही करू शकतो ते करू शकतो. मला शिकवणारे तुम्ही कोण? एके दिवशी राज्यात एक ऋषी आले. हे ऋषी खूप विद्वान होते आणि त्यांच्याकडे दिव्य शक्ती होती. जेव्हा त्याने या राज्यातील हालत पाहिली तेव्हा त्याला खूप दुःख झाले. त्याने विचार केला की मी या राजाला भेटावे आणि त्याला योग्य मार्गावर आणावे, योग्य रस्ता दाखवावा. तो राजवाड्यात गेला. सैनिकांनी त्याला थांबवले, पण ऋषी म्हणाले, मला राजाला भेटायचे आहे, मला त्याला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. सैनिकांनी राजाला कळवले. राजाने ऋषीला आत येण्याची परवानगी दिली. ऋषी राजासमोर हजर झाल्यावर राजाने विचारले, तू कोण आहेस आणि तुला काय हवंय? ऋषींनी उत्तर दिलं, मी ऋषी आहे, मी तुला योग्य मार्ग दाखवायला आलो आहे. तू तुझ्या कर्माने प्रजेला दुःखी करत आहेस. तुझ्या पत्नीचा अपमान करून तिला दुःख देत आहेस. तुम्ही साक्षात परमेश्वराचा अपमान करत आहात.
भगवान शिवाचा अनादर करत आहात. हे करणे बंद करा, नाहीतर तुम्हाला याचे फळ खूप घाणेरड्या प्रकारे भोगायला येईल. राजाला ऋषींच्या या गोष्टी ऐकून खूप राग आला. तो ओरडून म्हणाला, तू मला शिकवायला आला आहेस का? मी राजा आहे आणि माझ्याकडे खूप शक्ती आहे. मला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही आणि तू मला इथे येऊन धमकी देत आहेस. सैनिकांनो, या ऋषीला बाहेर काढा. ऋषी शांतपणे म्हणाले, राजा, तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. तुम्ही वेळीच सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या कृतींचे परिणाम टाळता येत नाहीत. देव शांत आहे, पण आंधळा नाही. प्रत्येक चुकीची ही शिक्षा होतेच. पण राजाने ऋषींचे ऐकले नाही. सैनिकांनी त्या ऋषींना पकडून बाहेर हकलवून दिले. तेथून निघून जाताना ऋषी म्हणाले, राजा, लक्षात ठेवा, तुम्ही जे पेरता तेच कापावे लागते. असे म्हणून ते ऋषी निघून गेले. राजाला थोडे विचित्र वाटले, पण त्याने तो विचार फेटाळून लावला. त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने स्वतःला एका मोठ्या शिवलिंगासमोर उभे असलेले पाहिले. अचानक शिवलिंगातून आवाज आला, महेंद्रसिंह, तुम्ही माझा अपमान केला आहे. तुम्ही माझ्या भक्तावर अत्याचार केला आहे. तुला तुझ्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. राजा घाबरून गेला, पण पुन्हा तो म्हणाला, मी तर राजा आहे आणि मी कोणालाही घाबरत नाही. आवाज पुन्हा आला, अहंकाराचा अंत वाईटच होतो. अजूनही वेळ गेली नाही. सुधारण्याचा प्रयत्न कर. राजा कपाळावर घाम आणि हृदय धडधडत जागा झाला. त्याला वाटलं की ते फक्त एक स्वप्न आहे, पण ते स्वप्न त्याच्या मनातून निघून जाणारे नव्हते. तो वारंवार आवाज ऐकत राहिला. त्याने विचार केला, नाही, मी घाबरणार नाही. मी तर राजा आहे. पुढील काही दिवसात राज्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. एका रात्री एक भयंकर वादळ आले, इतके जोरदार की राजवाड्याच्या छताचे काही भाग उडून गेले. झाडे उन्मळून पडली. राज्याचे मोठे नुकसान झाले. राजाला वाटलं की ही तर एक नैसर्गिक आपत्ती आहे, काही विशेष नाही. पण त्याचे मंत्री म्हणाले, महाराज, हे सामान्य वादळ नाही आहे. हा कोणाचा तरी राग आहे. आपण काहीतरी करायला हवे. राजाने त्यांना हसून उत्तर दिले, घाबरू नका, काहीच होणार नाही. मी राजा आहे. माझ्यात इतकी शक्ती आहे की मी सर्व काही ठीक करू शकतो. काही दिवसांनी राज्यातील विहिरीतील पाणी आटू लागले. लोकांना पाणीही प्यायला मिळत नव्हते. प्रजा पूर्णपणे संकटात आणि दुःखात बुडाली होती. हे सर्व पाहून मंत्र्यांनी पुन्हा राजाला सांगितले, महाराज, काहीतरी गडबड नक्कीच आहे. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. आपण एखाद्या ज्ञानी माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. पण राजाने पुन्हा नकार दिला. मग एके दिवशी राजाचे घोडे अचानक आजारी पडले. ते सर्व एकाच वेळी आजारी पडले होते. कोणताही उपचार काम करत नव्हता. राज्याचे सर्वात मोठे वैद्य आले, पण काय घडत आहे हे कोणालाही समजू शकले नाही. राजा काळजी करू लागला. त्याला खरोखर काहीतरी चूक आहे असे दिसू लागले. पण त्याचा अहंकार इतका जबरदस्त होता की तो अजूनही हे स्वीकारण्यास नकार देत होता की हे सर्व त्याच्या कृतींमुळे घडत आहे. त्याला वाटलं की हा सर्व योगायोग आहे. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. दरम्यान मीरा दररोज भगवान शिवाची प्रार्थना करतच होती. तिला माहीत होतं हे जे काही घडत आहे ते राजाच्या कृतींचे परिणाम आहेत. तिला राजाबद्दल दया आली. तिला वाटलं की जर राजाने वेळीच आपली चूक मान्य केली तर कदाचित सर्व ठीक होईल. एके दिवशी तिने राजाशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, राजा, तू चुकीच्या मार्गावर जात आहेस. राज्यात जे काही घडत आहे ते तुझ्या कर्मांचे परिणाम आहेत. कृपया देवाची माफी माग. तुझी चुकी मान्य कर. राजा रागवला, तू पुन्हा देवाबद्दल बोलत आहेस. तुझ्या देवावर माझा काडीचाही विश्वास नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं की मी कोणत्याही देवावर विश्वास ठेवत नाही. जे काही घडत आहे तो फक्त एक योगायोग आहे. मीराने उत्तर दिले, हा योगायोग नाही, ही विधात्याची इच्छा आहे.
तू शिवलिंग तोडले, मला छळले आणि ऋषींचा अपमान केला. या सर्व कृत्यांचे परिणाम तुला भोगावे लागतील. राजा जोरात ओरडला, गप्प बस, मला तुझे काहीच ऐकायचे नाही. तुझ्या खोलीत जा आणि तिथेच राहा. मीरा शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. तिला वाटलं की फक्त देवच राजाला योग्य मार्ग दाखवू शकतो. काही दिवसांनी राजाची आई आजारी पडली. तिचे नाव राणी कुंती होते. ती खूप चांगली स्त्री होती आणि देवावर तिचा प्रचंड विश्वास होता. जेव्हा ती आजारी पडली तेव्हा राजा खूप काळजीत पडला. त्याने अनेक चांगल्या वैद्यांना बोलावले, पण काहीच उपयोग झाला नाही. राणी कुंतीची प्रकृती वाढतच गेली. एके दिवशी राणी कुंतीने तिच्या मुलाला बोलावून म्हटलं, बेटा, माझी वेळ आली आहे. जाण्यापूर्वी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. राजा रडू लागला आणि म्हणाला, आई, असे बोलू नकोस, तू नक्कीच बरी होशील. राणी कुंती म्हणाली, नाही बाळा, मला माहीत आहे माझी वेळ आली आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. तू मार्ग चुकला आहेस. तू तुझ्या पत्नीला छळले आहेस. तू देवाचा अपमान केला आहेस. हे सर्व चुकीचे आहे बेटा. वेळीच तुझ्या चुका सुधार. राजा म्हणाला, आई, तूही तेच म्हणत आहेस? सर्वांना वाटतं का की मी चूक आहे? राणी कुंती म्हणाली, हो बाळा, तू चुकीचा वागत आहेस. अहंकार माणसाला आंधळा करतो. तू तुझ्या अहंकाराने इतका आंधळा झाला आहेस की तुला बरोबर आणि चूक यातला फरकही करता येत नाही. देव सर्वत्र आहे. बाळा, रागवू नकोस. मीरा एक चांगली मुलगी आहे. तिच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न कर. तिच्या भक्तीत अडथळा आणू नको. राजा काहीच बोलला नाही. तो जोरजोरात रडू लागला. तो त्याच्या आईवर प्रचंड प्रेम करत होता आणि तिच्या मृत्यूने तो उद्ध्वस्त झाला. राणी कुंतीचे अंतिम संस्कार मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात केले गेले आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. मीरा देखील खूप दुःखी झाली. राणी कुंतीने नेहमीच तिच्याशी दयाळूपणाने वागले होते. तिने राजाला तिच्याशी दयाळूपणे वागण्यासाठी अनेक वेळा राजाचे मन वळवण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्याने कधीही ते ऐकले नाही. राणी कुंतीच्या मृत्यूनंतर राजा आणखी उदास झाला. तो दिवसभर त्याच्या खोलीत बसून राहायचा, कोणाशीही बोलत नसायचा आणि त्याला राज्याच्या कारभारात रस कमी झाला. मंत्री राज्याच्या कारभारात लक्ष घालत होते. वेळ हळूहळू जात होता. आता महाशिवरात्री पुन्हा येणार होती. मीरा राजवाड्यात आल्यापासून ही तिसरी महाशिवरात्री होती. मीराने ठरवले, यावेळी मी काहीही झालं तरीही उपवास करणार, व्रत ठेवणार. भगवान शिव म्हणाले होते की माझ्यासाठी ही एक परीक्षा आहे. कदाचित ही माझी शेवटची परीक्षा असू शकते. महाशिवरात्रीचा दिवस आला तेव्हा मीराने पहाटेपासूनच उपवास केला. यावेळी तिने ते कोणापासूनही लपवलं नाही. तिने ते उघडपणेच पाळलं. तिने तिच्या खोलीत एका लहान शिवलिंगाची निर्मिती केली. एक लहान शिवलिंग बनवलं. त्याची पूजा ती करत होती. नोकरांनी राजाला हे सर्व सांगितलं. राजा पुन्हा नव्याने संतापला, पण यावेळी त्याच्या रागात काहीतरी वेगळे होते. तो थोडा घाबरला. त्याला त्याच्या आईचे शेवटचे शब्द आठवले. त्याला ऋषींचा इशारा आठवला. त्याला ते स्वप्न आठवले, पण तरीही त्याचा अहंकार प्रबळ झाला. तो मीराच्या खोलीत गेला आणि मीरा शिवलिंगासमोर पूजा करत बसलेली दिसली. राजा म्हणाला, तू पुन्हा उपवास केलास? तू पुन्हा माझी आज्ञा मोडलीस? मीराने शांतपणे उत्तर दिले, आज महाशिवरात्री आहे. मी उपवास रोखू शकत नाही. राजा म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तू माझे का ऐकत नाहीस? मीराने उत्तर दिले, कारण भगवान शिव माझे सर्वस्व आहेत. तू मला कोणतीही शिक्षा देऊ शकतोस, पण मी माझी भक्ती करणं सोडणार नाही. हे ऐकून राजा रागवला. त्याने पुन्हा शिवलिंगाकडे पाहिलं. त्याला पुन्हा ते तोडायचे होते, पण यावेळी कुणीतरी त्याला थांबवले. तो घाबरला होता, तरीही त्याच्या अहंकाराने त्याला पुढे जाण्यास भाग पाडले. तो शिवलिंगाकडे सरकला. मीरा ओरडली, नको,
असे करू नको. पण राजाने ऐकले नाही. त्याने शिवलिंग उचलले आणि जमिनीवर फेकले. शिवलिंग पुन्हा तुटले. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच क्षणी आकाशात अचानक ढगांचा गडगडाट झाला. त्याला काहीतरी खरोखर चुकीचे वाटले होते. त्याने खिडकीतून आकाशाकडे पाहिले तर आकाश पूर्णपणे काळे झाले होते. जोरजोरात पाऊस सुरू झाला होता. तो सामान्य पाऊस नव्हता, ते एक भयानक वादळ होते. राजाला आता भीती वाटू लागली. त्याला आत्ता जाणीव झाली की खरोखर काहीतरी चुकीचं होत आहे. तो लगेचच आपल्या खोलीत पळून आला. वादळ अधिक तीव्र झाले. राजवाडा हादरू लागला. सैनिक घाबरले आणि नोकर सर्वत्र धावले. मीरा तिच्या खोलीत शांतपणे बसली. तिने शिवलिंगाचे तुकडे गोळा केले. ते तिच्या छातीशी धरले आणि भगवान शिवाचे नाव जपू लागली. देव तिच्यासोबत आहे हे जाणून ती घाबरलीच नाही. रात्रभर वादळ सुरू होते. सकाळी वादळ थांबल्यावर राजाने बाहेर पाहिले तेव्हा पूर्ण राज्य उद्ध्वस्त झाले होते. घरं तुटली होती, झाडं पडली होती, शेतही मिटली होती. सर्व काही बर्बाद झाले होते. राजाला समजतच नव्हते की आता करावे तरी काय. मंत्र्यांनी राजाला सांगितलं, महाराज, अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही देवाची माफी मागावी आणि तुमची चूक मान्य करावी, नाहीतर आणखी वाईट गोष्टी घडू शकतात. पण राजाचा अभिमान अजूनही त्याच्या मनातून सुटला नाही. तो म्हणाला, हे सर्व नैसर्गिक आहे. देवाचा त्यात काहीच सहभाग नाही. पण त्याच्या मनात शंका येऊ लागल्या आणि त्याला वाटू लागलं की हे सर्व माझ्या कर्मांचे फळ मला मिळत आहे. पण त्याचा अहंकार त्याला हे सर्व मान्य करूच देत नव्हता. पुढच्या काही दिवसात राज्यात याहीपेक्षा मोठी संकटे येऊ लागली. शेतात किडे पडू लागले. गायी, जनावरं अशीच मरून पडू लागली. लोकांना दूध मिळत नव्हते. लोकांना खायलाही मिळत नव्हते. प्रजा पूर्णपणे दुःखात अडकली होती. बरेच लोक राज्य सोडून जात होते. राजा आता खूप काळजीत पडला. त्याला जाणवू लागलं की काहीतरी खरोखरच चुकीचं होत आहे. त्याने विचार केला की कदाचित त्याने कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा. त्याने राज्याच्या सर्वात मोठ्या प्रमुख पुजाऱ्याला बोलावले. त्याचे नाव विश्वनाथ होते. विश्वनाथ खूप ज्ञानी होता आणि त्याला भविष्याचे दर्शन होत असे. जेव्हा विश्वनाथ राजासमोर हजर झाला तेव्हा राजाने विचारलं, पंडितजी, राज्यात हे का घडत आहे? काही उपाय आहे का? विश्वनाथने राजाकडे काळजीपूर्वक पाहिले. मग तो म्हणाला, महाराज, जे काही घडत आहे ते तुमच्या कृतींचे परिणाम आहेत. तुम्ही भगवान शिवाचा अपमान केला आहे. तू तुझ्या पत्नीवर अन्याय केला आहेस. देव तुझ्यावर रागवला आहे. राजाने विचारले, मग मी काय करावे? यावर काही उपाय आहे का? विश्वनाथ म्हणाला, हो महाराज, यावर एक उपाय आहे. तुम्ही भगवान शिवाची माफी मागितली पाहिजे. तुम्ही तुमची चूक कबूल केली पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्नीची माफी मागितली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचा अहंकार सोडला पाहिजे. राजा गप्प राहिला. त्याला काय करावं हे कळत नव्हतं. एकीकडे त्याचा अहंकार त्याला पश्चाताप करण्यापासून रोखत होता. दुसरीकडे त्याचे राज्य होते. त्याची प्रजा संकटात होती. त्याला त्याच्या आईची आठवण आली, जिने मरण्यापूर्वी त्याला सल्ला दिला होता. विश्वनाथ पुन्हा म्हणाला, महाराज, निर्णय तुमचा आहे, पण लक्षात ठेवा, तुमच्या कृतींचे परिणाम अपरिवर्तनीय आहेत. तुम्ही जे पेरता तेच तुम्ही कापता. जर तुम्ही अजूनही तुमची चूक कबूल केली नाही तर परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते, असे म्हणून विश्वनाथ निघून गेला. राजा खोल विचारात हरवला. त्याला रात्रभर झोपही येत नव्हती. त्याचे मन विचारांनी भरलेले होते. त्याला त्याच्या आईचे शब्द, ऋषींचे इशारे आणि पुजाऱ्याचे शब्द आठवत राहत होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मीराच्या उदास डोळ्यांची आठवण आली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने मीराशी बोलायचे ठरवले. तो मीराच्या खोलीत गेला. मीरा तिच्या खोलीत शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. राजाने तिच्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं की ही मुलगी किती वेगळी आहे. तिच्यात एक अद्वितीय शक्ती होती.
राजा म्हणाला, मीरा, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मीराने उत्तर दिलं, विचारा. राजाने विचारले, इतका त्रास सहन करूनही तू शांत कशी राहतेस? ही शक्ती कुठून येते? मीराने स्मित हास्य करून उत्तर दिलं, ही शक्ती भगवान शिवाच्या भक्तीतून येते. जेव्हा देव तुमच्यासोबत असतो तेव्हा कोणतीही समस्या फार मोठी वाटत नाही. राजाने विचारले, देव खरोखर अस्तित्वात आहे का? तो खरंच ऐकतो का? मीराने उत्तर दिले, हो, देव अस्तित्वात आहे. तो सर्वत्र आहे. तो सर्व काही पाहतो. तो सर्व काही ऐकतो. तो शांत आहे, पण तो आंधळा नाही. प्रत्येक कृतीचे त्याचे परिणाम असतात. चांगल्या कर्मांचे चांगले परिणाम मिळतात, वाईट कर्मांचे वाईट परिणाम मिळतात. राजाने विचारले, तर राज्यात जे काही घडत आहे ते माझ्या कर्मांचे परिणाम आहेत का? मीराने उत्तर दिले, हो, कारण तू देवाचा अपमान केलास, मला छळलेस आणि एका संतांचाही अपमान केलास. या सर्व कृत्यांचे परिणाम तू भोगत आहेस, पण अजूनही उशीर झालेला नाही. जर तू प्रामाणिक अंतकरणाने माफी मागितलीस तर देव तुला क्षमा करेल. राजा त्याच्या विचारांवर दुःखी होता. त्याचा अहंकार अजूनही त्याला रोखून धरत होता. पण दुसरीकडे त्याला वाटलं की मीरा बरोबर आहे. त्याने विचारले, जर मी माफी मागितली तर सर्व काही ठीक होईल का? मीराने उत्तर दिले, देव खूप दयाळू आहे. जर तू प्रामाणिक अंतकरणाने माफी मागितलीस तर तो नक्कीच तुला क्षमा करेल. राजा शांतपणे त्याच्या खोलीत गेला. तो पूर्णपणे खोल विचारात हरवला. त्याला काय करावे हे समजतच नव्हते. त्याच्या अहंकाराने त्याला पश्चाताप करण्यापासून रोखले होते, परंतु त्याचे हृदय त्याला सांगत होते की मीरा बरोबर आहे. त्या रात्री राजाला पुन्हा तेच स्वप्न पडले. त्याला विशाल शिवलिंग दिसले, परंतु यावेळी शिवलिंगातून भगवान शिवा स्वतः प्रकट झाले. भगवान शिवा म्हणाले, महेंद्रसिंह, तू माझा खूप अपमान केला आहेस. माझ्या भक्तावर खूप अत्याचार केले आहेस, पण मी तुला शेवटची संधी देत आहे. जर तू प्रामाणिक अंतकरणाने माफी मागितलीस तर मी तुला क्षमा करेन, पण जर तू अजूनही तुझा अहंकार सोडला नाहीस तर तुझे पतन निश्चित आहे. राजा जागा झाला आणि यावेळी त्याला समजलं की हे स्वप्न सामान्य नव्हतं. तो भगवान शिवाचा संदेश होता. त्याचे हृदय धडधडत होते. भीती आणि पश्चातापाने त्याचे मन भरलेले होते. सकाळी राजा उठला तेव्हा त्याने ठरवले, मला माझा अहंकार सोडून द्यावा लागेल. मला माझी चूक मान्य करावीच लागेल. तो मीराच्या खोलीत गेला, जिथे ती भगवान शिवाचे नाव घेत बसली होती. राजा मीराजवळ गेला आणि तिला म्हणाला, मीरा, मी तुझी मनापासून माफी मागतो. मी तुझ्यावर खूप अत्याचार केले. मी तुझ्या भावनांची कदर केली नाही. मी तुला जबरदस्तीने या महालात ठेवून घेतले. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. कृपया करून मला माफ कर. मीराने आश्चर्याने राजाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तिच्या डोळ्यात हे सर्व पाहून अश्रू आले आणि ती म्हणाली, मी तुला माफ करते, पण तू भगवान शिवाचीही माफी मागितली पाहिजे. राजा म्हणाला, पण मी माफी कशी मागू? मला पूजा कशी करायची हेही माहीत नाही. मीराने उत्तर दिले, तुम्हाला फक्त खऱ्या मनाने भगवान शिवाची माफी मागावी लागेल. भगवान शिव खूप दयाळू आहेत. ते नक्कीच ऐकतील. भक्तांनो, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात कधी ना कधी चुकी केली असेल. तुम्ही सहमत असाल, तुम्हाला तुमच्या मनातून आज माफी मागावी वाटत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा, हे भगवान शिवा, मी केलेल्या चुकांबद्दल मला माफ करा आणि माझे रक्षण करा. भक्तांनो, शिव तर खूप दयाळू आहेत. ते नक्कीच ऐकतील. पुढे राजा म्हणाला, तुम्ही मला पूजा कशी करायची शिकवू शकाल का? मीरा म्हणाली, हो, आपण आज संध्याकाळीच पूजा करू. राजा सहमत झाला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला इतके नम्र वाटत होते. त्या संध्याकाळी मीराने पुन्हा एक लहान शिवलिंग बनवले. तिने फुले गोळा केली
आणि राजाला त्याची पूजा कशी करायची ते दाखवले. राजा शिवलिंगासमोर बसला आणि त्याची पूजा सुरू केली. त्याने भगवान शिवाची मनापासून माफी मागितली. तो म्हणाला, हे देवा, मी एक खूप मोठी चुकी केली आहे. मी गर्वाने आंधळा झालो होतो. मी तुमचा अपमान केला, तुमच्या भक्तावर अत्याचार केला. कृपया मला माफ करा. मी इथून पुढे शपथ घेतो की मी जिवंत असेपर्यंत अशी कोणतीही चुकी होणार नाही. आता राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्याचं मन पहिल्यांदाच इतकं खाली होत होतं. त्याला असं वाटत होतं की जणू माझ्या खांद्यावरून एक ओझे उतरले गेले आहे. मीरा देखील रडत होती. राजाने अखेर आपली चूक मान्य केल्याबद्दल तिला आनंद झाला होता. त्याच रात्री राजाला आणखी एक स्वप्न पडलं. यावेळी भगवान शिव हसत होते. ते म्हणाले, महेंद्रसिंह, तू अखेर आपला अभिमान सोडून दिला आहेस. तू आपली चूक मान्य केली आहेस. मी तुला क्षमा करतो. आता तुझ्या राज्यात सर्व काही ठीक होईल. पण लक्षात ठेव, पुन्हा कधीही अहंकारी होऊ नकोस. नेहमी नम्र राहा. कर्म म्हणजे धर्म. चांगले कर्म केल्याने चांगले परिणाम मिळतील. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा जागा झाला तेव्हा त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. आकाश स्वच्छ होते. सूर्य चमकत होता. हवेत एक ताजेपणा होता. राजा बाहेर गेला आणि त्याने पाहिले की राज्यातील सर्व काही पूर्ववत होऊ लागले आहे. जी शेतं मेल्यासारखी झाली होती ती पुन्हा नव्याने बहरली होती. झाडे नव्याने हिरवीगार दिसू लागली होती. विहिरीत पुन्हा पाणी नव्याने यायला सुरुवात झाले होते. जनावरं, गायी स्वस्थ होऊ लागल्या होत्या. राजाला हे सर्व पाहून विश्वासच बसत नव्हता. त्याने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि विचारले की हे सर्व अचानक कसे काय घडत आहे. मंत्र्यांनी म्हटलं, महाराज, ही तर त्या विधात्याची, त्या परमेश्वराची कृपा आहे. तू आपली चूक मान्य केली आहेस आणि देवाची माफीही मागितली आहेस, म्हणून देवाने तुला क्षमा केली. राजा प्रचंड आनंदित झाला. तो पळत पळत मीराच्या खोलीत गेला आणि तिला सर्व काही सांगितलं. हे सर्व पाहून मीराही खूप आनंदी झाली. ती म्हणाली, बघितलं, भगवान शिव किती दयाळू आहेत. म्हणूनच तर त्यांना भोले म्हणतात. त्यांनी तुम्हाला माफ केलं. तो म्हणाला, हे सर्व तुमच्यामुळे घडलं. तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला. जर तुम्ही नसता तर मी माझ्या अहंकारात बुडालो असतो. मीराने उत्तर दिले, ही सर्व भगवान शिवाची कृपा आहे. त्यानंतर राजा पूर्णपणे बदलला. त्याने आपला अहंकार पूर्णपणे सोडून दिला. तो नम्र झाला. त्याने आपल्या प्रजेशी चांगले वागू लागला. त्याने केलेले चुकीचे कायदे रद्द केले. तो गरिबांना मदत करू लागला. हळूहळू राज्यात समृद्धी येऊ लागली. राजाने मीराला पूर्ण स्वातंत्र्य दिले. तो म्हणाला, तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा पूजा करू शकता. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा उपवास करू शकता. मी तुमच्या भक्तीत कधीही व्यत्यय आणणार नाही. मीरा प्रचंड आनंदी झाली. तिने राजाला धन्यवाद दिले. हळूहळू राजा देखील भगवान शिवांवर विश्वास ठेवू लागला. तो दररोज सकाळी उठून त्यांचे नाव जपू लागला. तो दर सोमवारी उपवास करू लागला. मीराने त्याला पूजा कशी करावी आणि उपवास कसा करावा हे शिकवले. भगवान शिवावरील राजाची भक्ती पाहून मीराच्या डोळ्यात अश्रू येत असत. पण ते अश्रू आनंद अश्रू असत. एक दिवस राजा मीराला म्हणाला, मीरा, मला तुझी लहानपणीची कहाणी सांग. तू कशा प्रकारे भगवान शिवाला प्राप्त केले. मग राणी म्हणजेच मीरा तिची संपूर्ण कहाणी राजाला सांगू लागली. तिने सांगितलं की लहानपणी ती भगवान शिवाला चूरमा अर्पण करण्यासाठी कैलास पर्वतावर कशी गेली होती. भगवान शिव तिच्यासमोर कसे प्रकट झाले होते. कशा प्रकारे भगवान शिवाने तिला आशीर्वाद दिले होते. हे ऐकून राजा खूप प्रभावित झाला. तो म्हणाला, तुझी भक्ती अद्भुत आहे. देवाने तुला लहानपणीच दर्शन दिले. तू खूप भाग्यशाली आहेस. तेव्हा मीरा म्हणाली, प्रत्येकजण भगवंताला प्राप्त करू शकतो. फक्त खऱ्या भक्तीची आवश्यकता असते. वेळ असाच निघून जाऊ लागला. राज्यात सुखसमृद्धी येऊ लागली.
प्रजा आनंदी होती. राजा आणि मीरामध्ये चांगले संबंध तयार झाले होते. ते एकमेकांचा आदर करत होते, एकमेकांवर प्रेमही करत होते. मीरा दररोज भगवान शिवाची पूजा करत असे आणि राजाही तिच्यासोबत बसत असे. एके दिवशी पुन्हा महाशिवरात्री आली. यावेळी राजा खूप उत्साहित होता. तो म्हणाला, यावेळी आपण संपूर्ण राज्यात मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी करू. आपण एक मोठे मंदिर बांधू. आपण गरिबांना जेवण देऊ. मीरा म्हणाली, ही तर खूप चांगली कल्पना आहे. राजाने राज्यातील सर्वोत्तम कारागिरांना बोलावले. त्यांनी एक भव्य शिव मंदिर बनवले. मंदिर खूपच सुंदर होते आणि त्या मंदिरात एक भव्य शिवलिंग होते. मंदिर तयार झाले तेव्हा राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराचे उद्घाटन होईल आणि सर्वांना आमंत्रित केले जाईल. महाशिवरात्रीला संपूर्ण राज्य सजवण्यात आले होते. सर्वत्र फुले होती, दिवे जळत होते. लोक पहाटेपासूनच मंदिराकडे जाऊ लागले होते. राजा आणि मीराने पूर्ण विधींनी पूजा केली. राजाने गरिबांना जेवण दिले आणि कपडे वाटले. संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण होते. संध्याकाळी पूजा संपली तेव्हा राजाने सर्वांना घोषणा केली. तो म्हणाला, आज मी सर्वांसमोर कबूल करतो की मी चुकलो होतो. मी चुकीचा होतो. अभिमानाने आंधळा होऊन मी देवाचा अपमान केला होता. मी माझ्या पत्नीला छळले होते, पण भगवान शिवाने मला क्षमा केली. त्यांनी मला योग्य मार्ग दाखवला. आजपासून मी पुन्हा कधीही अहंकारी न होण्याचे वचन देतो. मी नेहमीच नम्र राहीन. मी देवाची पूजा करेन. सर्व जनतेने राजाचे शब्द ऐकले. सर्वांना खूप आनंद झाला. सर्वजण भगवान शिवाचा विजय असो, भगवान शिवाचा विजय असो, हर हर महादेव, हर हर महादेव असा जप करू लागले. राजाचे डोळे अभिमानाने पाणावले. मीराच्याही डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंद अश्रू होते. त्या रात्री राजाला पुन्हा स्वप्न पडले. भगवान शिव स्वप्नात आले आणि म्हणाले, महेंद्रसिंह, तू तुझे कर्म सुधारले. तू तुझा अहंकार सोडून दिलास. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. आजपासून तुमचे राज्य नेहमीच समृद्ध राज्य राहील. पण लक्षात ठेवा, कर्म हाच धर्म आहे. नेहमी चांगले कर्म करा, गरिबांना मदत करा, देवावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहंकार पुन्हा कधीही करू नका. राजा म्हणू लागला, हे भोलेनाथ, हे परमेश्वरा, मी शपथ घेतो की आजपासून मी माझे कर्म कधीही बिघडवणार नाही. मी अहंकार बाळगणार नाही आणि मी प्रत्येक गरिबाची सेवा करेल. भगवान शिव हसले आणि अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजा उठला तेव्हा त्याला त्याच्या आत एक विचित्र शांतता जाणवत होती. त्याला असं वाटलं की जणू त्याचं जीवन पूर्णपणे बदललं आहे. तो आता एक नवीन मनुष्य होता. त्याने मीराला बोलावले आणि म्हणाला, मीरा, तू माझे आयुष्य बदललेस. जर तू नसतीस तर मी माझ्या अहंकारात बुडालेलाच राहिलो असतो. तुमच्या भक्तीने मला देवापर्यंत पोचवले. मी तुझा कायमचा ऋणी राहीन. मीराने स्मित हास्य केले आणि म्हटले, ही सर्व भगवान शिवाची कृपा आहे. त्यांनीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवला. मी तर एक निमित्त होते. तेव्हा राजा म्हणाला, पण तुझ्या भक्तीने सर्व काही शक्य झाले. मीरा म्हणाली, भक्तीमध्ये प्रचंड शक्ती असते. जर कोणी खऱ्या मनाने देवाचे स्मरण केले तर देव नक्कीच ऐकतो. त्यानंतरच्या काळात राजा पूर्णपणे बदलला होता. तो मानव बनला होता. तो दररोज सकाळी उठायचा, मंदिरात जायचा, भगवान शिवाची पूजा करायचा आणि नंतर राज्याच्या कारभारात जायचा. तो प्रत्येक निर्णय त्याच्या प्रजेच्या कल्याणाला लक्षात घेऊन घेत असे. तो गरिबांना मदत करायचा आणि गरजूंना आधार द्यायचा. लोक राजावर प्रचंड आनंदी होते आणि म्हणत होते, आपला राजा आता पूर्वीसारखा राहिला नाही. तो खूप चांगला राजा आहे. हळूहळू राजा महेंद्रसिंहची कीर्ती दूरवर पसरली आणि इतर राज्यांचे राजे त्याच्याकडे भेट द्यायला येऊ लागले. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की राजाला हे ज्ञान कसे मिळाले.
राजा सर्वांना त्याची कहाणी सांगायचा. त्याने अभिमानाने कसे अंध होऊन चुका केल्या, भगवान शिवांनी त्याला कशी क्षमा केली आणि शेवटी त्याने चूक कशी कबूल केली आणि देवाने त्याला कशा प्रकारे क्षमा केली याचे वर्णन तो स्वतः करायचा. त्याच्या कथेने सर्वांनाच धक्का बसायचा. एके दिवशी ज्या ऋषीचा राजाने काही वर्षांपूर्वी अपमान केला होता तोच ऋषी राज्यात परतला. राजाला हे कळताच तो ऋषींकडे धावला. त्याने त्याच्या पायांचे दर्शन घेतले आणि म्हणाला, महात्माजी, कृपया मला क्षमा करा. मी तुमचा खूप अपमान केला आहे. त्यावेळी मी अभिमानाने आंधळा झालो होतो. कृपया मला क्षमा करा. ऋषी हसले आणि म्हणाले, राजा, मी तुम्हाला आधीच माफ केले आहे. मी तुम्हाला फक्त योग्य मार्ग दाखवू इच्छित होतो. मला आनंद आहे की तुम्ही तुमची चूक मान्य केली. राजाने उत्तर दिले, महात्माजी, हे सर्व तुमच्या कृपेने आणि भगवान शिवाच्या कृपेने प्राप्त झाले आहे. ऋषींनी उत्तर दिले, नाही राजा, हे तुमच्या पश्चातापाचे फळ आहे. तुम्ही तुमचे कृत्य सुधारले आणि म्हणूनच तुम्हाला भगवंताने हे बक्षीस दिले. राजाने ऋषींना त्यांच्या राजवाड्यात राहण्याचे आमंत्रण दिले. ऋषी काही दिवस तिथे राहिले. त्या काळात राजाने त्यांच्याकडून खूप काही शिकले. ऋषींनी त्यांना जीवनाचे महत्त्वाचे धडे दिले. त्यांनी समजावून सांगितलं की अभिमान हा सर्वात मोठा शत्रू आहे, नम्रता हा सर्वात मोठा गुण आहे, कर्म हा धर्म आहे आणि देवावर श्रद्धा ही असलीच पाहिजे. राजाने ऋषींनी सांगितलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या आणि स्वतःच्या जीवनात लागू केल्या. काही दिवसांनी ऋषी निघून जात असताना राजाने त्यांना काही भेटवस्तू दान दिल्या. पण ऋषी म्हणाले, राजा, मला पैशांची किंवा या दानाची गरज नाही. हे सर्व पैसे, हे सर्व दान गरिबांमध्ये वाटून टाका. ते सर्वात मोठे दान ठरेल. साधू जाण्यापूर्वी मीराला देखील भेटले. त्यांनी मीराला आशीर्वाद दिले आणि म्हटले, मीरा, तुझी भक्ती अद्भुत आहे. तू तुझ्या पतीला योग्य मार्गावर आणलेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. विधाता तुझ्यावर मरेपर्यंत कृपा करत राहील. मीराने साधूंचे पाय धरले आणि म्हणाली, ही तर भगवान शिवांची कृपा आहे. वेळ असाच निघून गेला. राजा आणि मीराचे जीवन खूप आनंदी झाले होते. त्यांना एक मुलगाही होता. ते दोघेही दररोज भगवान शिवाची पूजा करत होते. त्यांच्या मुलालाही भक्ती करायला शिकवत होते. त्यांचे राज्य आता समृद्ध झाले. लोक आनंदी होते. बरीच वर्षे गेली. एके दिवशी मीराला एक स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात तिने भगवान शिव तिला बोलावताना पाहिले. ते म्हणत होते की बाळा, तुझे काम झाले आहे. तू तुझ्या पतीला योग्य मार्ग दाखवला आहेस. तू तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेस. आता तू माझ्याकडे येऊ शकतेस. तेव्हा मीरा म्हणाली की देवा, मी तुमच्याकडे कधी येऊ शकेन? तेव्हा भगवान शिव म्हणाले, वेळ आल्यावर मी तुला बोलावून घेईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा मीरा उठली तेव्हा तिला विचित्र वाटू लागलं. पण तिने कुणालाच काहीच सांगितलं नाही. ती नेहमीप्रमाणे पूजा करत राहिली आणि राज्याच्या कारभारात मदत करत राहिली. काही महिन्यांनंतर मीरा आजारी पडली. सुरुवातीला हा एक छोटासा आजार वाटत होता, पण हळूहळू मीराची प्रकृती बिघडत गेली. राजाने सर्वोत्तम वैद्यांना बोलावले, पण वैद्यांकडूनही काहीच फरक पडला नाही. राजा पूर्णपणे चिंतेत पडला. एक दिवस मीराने राजाला तिच्याजवळ बोलावले. ती म्हणू लागली, राजा, माझी वेळ आली आहे आणि आता मला जावेच लागेल. राजा जोरजोरात रडू लागला. तो म्हणाला, नाही मीरा, असे बोलू नको, तू बरी होशील. मीरा हसली आणि म्हणाली, प्रत्येकाला एक ना एक दिवस जावेच लागते. हा निसर्गाचा नियम आहे. पण मी माझे काम पूर्ण केल्याचा मला आनंद आहे. मी तुला देवाच्या मार्गावर आणले आहे. राजा रडत रडत म्हणाला, मीरा, तुझ्याशिवाय मी काय करू? तू मला सर्व काही शिकवलं. मीरा म्हणाली, राजा, आता तू बलवान आहेस. तू स्वतःची काळजी घेऊ शकतोस. फक्त भगवान शिवाची प्रार्थना करत राहा. चांगले कर्म करत राहा. देवावर विश्वास ठेव आणि कधीही अहंकार बाळगू नको. प्रजेची काळजी घे आणि कायम लक्षात ठेव, कर्माचे फळ कोणत्याही परिस्थितीत
टाळता येत नाही. काही दिवसांनी मीराने तिचा शेवटचा श्वास घेतला. ती भगवान शिवाचे नाव घेत निघून गेली. राजा मोठमोठ्याने रडू लागला. संपूर्ण राज्य शोकात बुडाले. मीरा एक चांगली राणी होती. सर्वांना तिच्यावर प्रेम होते. मीराचे अंतिम संस्कार मोठ्या सन्मानाने करण्यात आले. राजाने मीराच्या स्मृतीत दुसरे मंदिर बांधले. त्या मंदिरात त्याने भगवान शिवाची पूजा करणारी मीराची मूर्ती स्थापित केली. मीराच्या जाण्यानंतर राजा खूप दुःखी झाला, पण त्याला मीराचे शब्द आठवले. तो दररोज भगवान शिवाची पूजा करायचा, राज्याची काळजी घ्यायचा आणि आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी काम करायचा. काही वर्षांनी एके रात्री राजाला आणखी एक स्वप्न पडले. त्याने मीराला भगवान शिवासोबत पाहिले. ती फार आनंदी दिसत होती. मीरा म्हणाली, राजा काळजी करू नको, मी इथे खूप आनंदी आहे. मी भगवान शिवासोबत आहे. स्वतःची काळजी घे, चांगली कामे करत राहा. एक दिवशी आपण पुन्हा भेटू. राजा घाबरून जागा झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. त्यामुळे त्याला शांती मिळाली होती. त्यातून दिसून आले की मीरा आता देवासोबत आहे आणि आनंदी आहे. त्यानंतर राजाने आपले संपूर्ण आयुष्य भगवान शिवाची पूजा करण्यात आणि त्याच्या राज्याची सेवा करण्यात घालवले. तो एक महान राजा बनला. त्याचे राज्य समृद्ध आणि शांत होते. लोक त्याच्यावर खूप प्रेम करत होते. राजा म्हातारा झाल्यावर त्याने राज्य आपल्या मुलाला सोपवले. मीराने त्याला जे शिकवले होते तेच त्याने त्याला शिकवले. तो म्हणाला, बाळा, नेहमी नम्र राहा, कधीही अहंकारी होऊ नको. देवावर विश्वास ठेव. तुमच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करत राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कर्माचे फळ लक्षात ठेवा. तुम्ही जे पेरता तेच तुम्ही कापता. राजाच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या प्रत्येक शब्दाचे पालन केले. तो देखील एक चांगला राजा बनला. अशा प्रकारे राजा महेंद्रसिंहची कहाणी पिढ्यानपिढ्या चालू राहिली. लोक अजूनही त्यांची कहाणी सांगतात आणि म्हणतात की अहंकार वाईट अंताकडे नेतो. एखाद्याच्या कर्माचे परिणाम अटळ असतात. देव शांत आहे पण आंधळा नाही. मीरा आणि राजा महेंद्रसिंहची ही कहाणी आपल्याला शिकवते की माणूस कितीही शक्तिशाली असला तरीही अहंकार त्यांचा नाश करू शकतो. देवाच्या भक्तीत खूप मोठी शक्ती आहे. देवाची केलेली भक्ती कधीही वायाला जाऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्माचे फळ हे भेटत असते. चांगल्या कर्माचे फळ हे चांगले भेटते आणि वाईट कर्माचे फळ हे वाईटच भेटते. भगवान शिव सर्वात दयाळू आहेत. ते प्रत्येकाला माफ करू शकतात जर कोणी खऱ्या मनाने पश्चाताप करत असेल. पण जर कोणी अहंकारात बुडून चुका करत राहिला तर भोलेनाथ त्याला नक्कीच शिक्षा करतात. मीराची भक्ती आजही लोकांना प्रेरणा देत आहे. तिची कहाणी दाखवते की जर कोणी खऱ्या मनाने देवाचे स्मरण केले तर देव नक्कीच ऐकतो. मीराने तिच्या खऱ्या भक्तीमुळे तरुण वयातच भगवान शिव यांना आलिंगन दिले. राजा महेंद्रसिंह याची कहाणी आपल्याला शिकवते की चुका करणे हा मानवी स्वभाव असला तरी त्या मान्य करणे आणि त्या सुधारणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. राजाने आपली चूक मान्य केली, देवाची माफी मागितली आणि आपले जीवन बदलून टाकले. हा त्याचा सर्वात मोठा विजय होता. ही कहाणी आपल्याला हे देखील शिकवते की देवाची इच्छा कधीही चुकीची नसते. सर्व काही एका कारणासाठी घडत असते. मीराचे राजाशी लग्न, त्याचा अहंकार आणि त्यानंतरचा पश्चाताप हे सर्व नशिबाच्या इच्छेनुसार लिहिलेले होते. परंतु प्रत्येक व्यक्तीला त्यांचे कर्म बदलण्याची संधी आहे. प्रत्येकजण आपल्या कर्माचे गाठोडे सोबत घेऊन जातो. आपण कोणतीही कृती करतो ती आपल्या गाठोड्यात जमा होते. एके दिवशी ते गाठोडे उघडले जाते आणि आपल्याला आपल्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे आणि वाईट कर्मांपासून दूर राहिले पाहिजे. महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात मोठा सण आहे. भगवान शिवाची विशेष पूजा या दिवशी केली जाते. जे लोक उपवास करतात आणि खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा करतात त्यांना भगवान शिवांकडून विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.
मीरा प्रत्येक महाशिवरात्री मोठ्या भक्तीने साजरी करत असे आणि त्यामुळे भगवान शिवा कायम तिच्यासोबत राहिले. ही कथा आपल्याला हे देखील शिकवते की गरिबी किंवा श्रीमंतीचा देवाच्या भक्तीशी काहीच संबंध नाही. मीरा ही एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, पण तिच्या भक्तीची कमतरता नव्हती. राजा एक खूप मोठा श्रीमंत व्यक्ती होता, पण त्याच्याकडे भक्तीच नव्हती. शेवटी मीराच्या भक्तीनेच राजाला देवाच्या मार्गावर नेले. देव सर्वत्र आहे. तो गरीब किंवा श्रीमंत यात भेदभाव करत नाही. ज्याच्या मनात खरी भक्ती आहे त्याच्या मनात देव कायम राहतो. ही कथा आपल्याला आठवण करून देते की जीवन अडचणी आणि परीक्षा घेऊन येते, पण जर आपण देवावर विश्वास ठेवला आणि चांगली कृत्ये केली तर मग प्रत्येक अडचण सोपी होते. देव आपले रक्षण करतो. मीराने तिच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. तिला लग्न करण्यास भाग पाडले गेले. तो एक अहंकारी राजा होता. नंतर त्याला त्याच्या कृत्यांचे परिणाम भोगावेही लागले. पण जेव्हा त्याने त्याची चूक मान्य केली आणि देवाची माफी मागितली तेव्हा देवाने त्याला क्षमा केली. यावरून असे दिसून येते की देव खूप दयाळू आहे आणि तो सर्वांना संधी देतो. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. अहंकार माणसाला आंधळा करतो. अहंकारी माणूस बरोबर आणि चूक यातील फरक ओळखू शकत नाही. तो स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतो, पण ही विचारसरणी चुकीची आहे. कोणीही देवापेक्षा श्रेष्ठ नाही आणि देवासाठी सर्व भक्त समान आहेत. नम्रता हा सर्वात मोठा गुण आहे. नम्र व्यक्ती नेहमीच आनंदी असते. नम्र व्यक्ती नेहमीच इतरांचा आदर करत असतात. ते लोक आपल्या चुका मान्यही करत असतात आणि यामुळे देव त्याला आशीर्वाद देतात. कर्म हा धर्म आहे. आपण नेहमीच चांगले कर्म करावे आणि वाईट कर्म टाळावे, कारण प्रत्येक कर्माचे त्याचे परिणाम असतात. चांगल्या कर्माचे चांगले परिणाम असतात आणि वाईट कर्माचे वाईट परिणाम असतात. हा निसर्गाचा नियम आहे. यातून कोणीही सुटू शकत नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा. देव सर्वत्र आहे. देवावर विश्वास ठेवून आपले रोजच्या जीवनातील कर्म चांगले करत राहा. तो शांत आहे पण आंधळा नाही. योग्य वेळ आल्यावर तो नक्कीच न्याय देतो आणि चांगल्याला बक्षीस देतो आणि वाईटाला शिक्षा करतो. आणि प्रेमळ भक्तांनो, अशा प्रकारे आजची महाशिवरात्रीची कथा इथेच संपत आहे. मला आशा आहे तुम्हाला आजची कथा आवडली असेल. भक्तांनो, आजची कथा सांगताना माझ्याकडून नकळत काही उच्चार चुकीचे झाले असतील, कथा सांगताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. मी देखील तुमच्यातीलच परमेश्वराची एक भक्त आहे. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून अशाच चमत्कार करणाऱ्या कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या परमेश्वराचा जयघोष करायला विसरू नका. तसेच तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सांब सदाशिव. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ.